सुरेश धस यांना समज द्यावी ज्या पद्धतीने त्यांनी आमच्यावर आरोप केले म्हणजे कुटुंबाला काही संबंध नाही ते अत्यंत चुकीचं आहे. सुरेश धस हे सगळीकडे कॅमेरे घेऊन जात होते मात्र धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला ते बिना कॅमेऱ्यात चूक काय. हे बघा, कॅमेरे घेऊन मी जात नव्हतो. कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते. आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात. त्याच्यामुळं कुठे जाताना कॅमेरा घेऊन जावं हे मी ठरवणार नाही. माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलो हे खरं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणजे हे प्रकरण तेव्हा का ठेवलं, माझा पक्ष आणि माझा संबंध नसतात तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलंय. आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या गुन्ह्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार. तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे आहेत? आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना. विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं. माझ्या सीट बद्दल ते म्हणत नव्हतं. माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं. शिट्टी हे चिन्ह होतं. पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं. त्यांचं चिन्ह शिट्टी होतं. त्याच्यामुळे ते तसं म्हणत असत. नाही, मी टीका काय करतोय? संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही. त्या प्रकरणाबद्दल शब्द बोलल्या नाही. धनंजय मुंडेंच्या वरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही. ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला, मग ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती, अमकं तमकं. कधी पद गेल्यावर, जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही. आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो. चुकीची काय मागणी होती? ते कोणाकडे पळावली? तुम्ही दोघही नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून तुम्ही पळावलेली गुंडगिरी आहे. आमच्या इकडे गुंडगिरी नाहीये. मर्डरचं प्रमाण बघा, सगळं परळी. बाकीचं काय, जराख परळी, वाळू परळी, सगळं काय तिकडं चालतं. आमच्या इकडं नाही चालत. आणि त्यांचं दुःख हेच आहे, आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही. भाजपमध्ये असताना त्यांनी पक्षाच्या पाठिंबा द्यायचं कारण काय होतं? निकटवर्तीय मारहाण करताना देशमुख यांचे सहकारी आहेत जे मारहाण करतात. अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. मी पाहिलेला नाही. तो पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया कार्यक्रमामध्ये तुम्ही म्हणाला होता की कृष्णा प्रयागराज मध्ये आहे, मात्र सतीश भोसले देखील आता सध्याला प्रयागराज मध्येच मिळालेला आहे. ठीक आहे, तो प्रयागराजला मिळाला का अजून कुठे मिळाला त्याच्याशी ते पोलीस येऊन त्याला सांगतील. मी उदाहरण दिलं होतं की कृष्णा आंधळे अशा प्रकारे काही करू शकतो. तो अजून फरार आहे, तोही सापडेल अशी माझी अजय मुंडे फार लहान आहे. लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही. माझं धनंजय मुंडेंना म्हणणं आहे, याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला. तुम्ही बोलल्याच्या नंतर मी उत्तर देईन. 100% खोक्या बोका अजून चोका काय जे असेल ते पोलिसांनी चौकशी करावी. त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी. जे जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालावं. मला काय माहिती. पंकजाताईंच्या विचारांचा माणूस निवडून आला नाही. पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत तरी देखील अशा पद्धतीनं आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही.
मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे. पंकजाताईंची तक्रार तुम्ही राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार आहात का? 100% करणार. आतापर्यंत केले नाही, आता लेखी स्वरूपात करणार. पंकजा मुंडेंची लहान मुलांना बोलणार नाही. त्यांचे जे थोरले भाऊ आहे ते बोलल्यावर मी बोलत. लहान लेकरांना मी बोलणार नाही. जो अजय आहे तो खूप लहान आहे. अजयला बोलायला लावलेले, कोणी बोलायला नाही ते माहिती. माझं त्यांनाच आव्हान आहे, अजयला काय बोलायला लावतात तुम्ही स्वतः बोला. तुमच्याशी मुख्यमंत्री किंवा करणार. राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री बावनकुळे सांगितलेलं आहे. तुमच्याशी काय बोलणं झालंय का मुख्यमंत्री? काय कारण मला समजलं. मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे. शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे. मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे. मुख्यमंत्री किंवा तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता, मग कस काय राष्ट्रीय सचिव असतो? त्यांनी 2 सीट भारतीय जनता पार्टीच्या 2 सीट होत्या ना, एक नमिता मुंदडा आणि दुसरं सुरेश धस. मग 2 सीट म्हणायला पाहिजे. त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडे. बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट आहे. संतोष देशमुख त्रास तुम्हाला दिला जातो असं तुम्हाला प्रत्यक्षपणे वाटतं का? संतोष का संतोष देशमुख हत्याकांड आणि बाहेर हे जे काढण्यात चाललंय ना खोक्या बोका, परत पुढं प्रकाश जाधवचं काहीतरी काढायचं, संदीप क्षीरसागरचे व्हिडिओ काढायचे. हर्ष आरोपी व्हायला भाजपाला काय कसे बी आरोपी होतात का? काय कशात बी कशाचा काही संबंध नसताना काय असं आरोप कसे होते? उचलली जीभ लावली टाळ्याला, असं चालत नाही. तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे. आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे गेम चालतात. समोर आलेला आहे त्याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहेत, त्यांनी अपहरण करून मारहाण केल्याचा व्हिडिओ आता तुमच्या विरोधात बाहेर येत आहे सोशल जे व्हिडिओ आलेला असेल त्याच्यावरती रितसर कोणी ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांनी कारवाई करावी. आमच्या इथं तर तो व्हिडिओ जो आलता तो बुलढाणा जिल्ह्यातला पोरगा होता. मी स्वतः माझ्या इथल्या पीआयला सांगितलं बुलढाण्याला जा आणि त्याचं काय ते स्टेटमेंट घ्या, त्याप्रमाणे कारवाई करा. आता बीड जिल्ह्यातले काही लोक मोकळे झालेले आहेत. मोकळे झालेले लोक अशा पद्धतीचे गेम खेळतात.